आर्वी शिरपूर रोडवर खडकी नजीक रात्री 1 ते 1:30 दरम्यान पोलिसांनी घातला छापा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूच्या अनेक विदेशी पेट्या केल्या जप्त। आज रात्री 1 ते 1:30च्या सुमारास आर्वी शिरपूर खडकी शिवारात रोडवर एका गोडाऊनवर पोलिसांनी छापा घालून अनेक पेट्या विदेशीमध्ये जप्त केल्या आहे। नागरिकांना ही माहिती होताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। ठाणेदार यशवंत सोळसे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खंडेराव घटनास्थळी दाखल झाले। भाजपाचे कंत्राटदार अश्विन शेंडे यांच्या शेतातील गोडाऊनमध्ये हा मद्यसाठा मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने तसेच यामध्ये हा साठा उद्या परवा होणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना मतदारांना वितरण करण्यात येणार असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। या संदर्भात तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार यशवंत सोळसे यांनी दिली। या संदर्भात खासदार अमर काळे म्हणतात, मिळालेली होती की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित वानखडे यांनी त्यांचे निकटचे सहकारी अश्विन शेंडे राहणार निंबोली, सध्या राहणार मुक्काम, हल्ली मुक्काम त्याचा आर्वी, यांच्या शेतामध्ये मोठ्या पद्धतीनं दारूचा आणि पैशाचा स्टॉक त्या ठिकाणी स्टोअर केलेला आहे। ही माहिती मला त्यानिमित्तानं प्राप्त झालेली होती आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर पोलीस प्रशासनाने या सर्व बाबीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवर दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळं इथून जवळपास 3 गाड्या ही दारूच्या पेट्या आणि इथं असलेली मोठी कॅश जी करोडोमध्ये होती, ती करोडोची कॅश इथून शिफ्ट केली। जर पोलीस प्रशासनाने आम्हाला जर सहकार्य केलं असतं, आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केल्यानंतर, आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना रिपोर्ट केल्यानंतर पोलिसांनी जर तात्काळ जर या ठिकाणी कारवाई केली असती, आज इतक्या मोठ्या संख्येनं, प्रचंड मोठ्या संख्येनं दारूचा स्टॉक इथं सापडलेला आहे आणि थोडी जर प्रशासनानं जर सहकार्य केलं असतं पोलीस प्रशासनाने, तर करोडो रुपयाची कॅश सुद्धा या ठिकाणी सापडली असती। परंतु पोलिसांनी सहकार्य केले नाही, पोलीस प्रशासनाने सहकार्य केले नाही, त्यामुळे दारूचा स्टॉक मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी सापडलाय। परंतु पैसा जो होता, माझ्या माहितीनुसार पैसा शिफ्ट करण्यामध्ये त्यांना यश आलं आणि पूर्ण पैसा इथून त्यांनी ट्रान्सफर केलेला आहे आणि या सर्व याचा आम्ही तीव्र निषेध करतो। प्रशासनाच्या माध्यमातून जे दुर्लक्ष होत आहे, प्रशासन जे भारतीय जनता पक्षाच्या दबावाला बळी पडत आहे, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि सुमित वानखडे जे या ठिकाणी आर्वी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याची भाषा करतात आहे, आज इतका मोठा दारूचा स्टॉक त्यांचा या ठिकाणी सापडलाय। पुढच्या काळामध्ये हेच वातावरण म्हणजे मतदारसंघातल्या लोकांना दारूडी करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करतात की काय, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य इथल्या मतदारांना त्या निमित्तानं पडतोय आणि सत्तेचा दुरुपयोग यांच्या माध्यमातून चालू आहे आणि हरामाचा जो पैसा आहे, तो हरामाचा पैसा अशा पद्धतीनं दारू आणि सर्व याच्या माध्यमातून निवडणूक प्रभावित करण्याकरता, 20 तारखेचं मतदान प्रभावित करण्याकरता त्यानिमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, उमेदवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। आपण काय मागणी करणार? तीव्र कारवाई, अतिशय स्ट्रिक्ट कारवाई याच्या अगेन्स्ट झालेली पाहिजे आणि आमचं म्हणणं हे आहे की पोलीस प्रशासनाने याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने सुद्धा याची दखल घेऊन ज्या उमेदवाराचा हा माल आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन निवडणूक आयोगाने सुद्धा घ्यावी, ही आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे।